युद्ध सुरू आहे, युद्धाचा फटका भारताला सुद्धा बसेल असं सुद्धा शक्यता वर्तवली जाते. 60 रुपयांनी गॅस सुद्धा मागलाय. कसं पाहता, काय आव्हान करा लोकांना या संदर्भात? बघा, मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना सांगतो आणि विशेषतः माध्यमांना सांगतो, लोकांमध्ये पॅनिक तयार करू नका. भारत सरकारने अतिशय स्पष्टपणे या संदर्भातली भूमिका मांडली आहे. भारताच्या एनर्जी सिक्युरिटीच्या संदर्भात कशा प्रकारे मोदीजींनी पावलं उचलली आहेत ही आपल्यासमोर आलेली आहेत. 2-3 दिवस झाले काही माध्यमांनी चालवून दिलं, पेट्रोल डिझेलचा तुटवडा होणार, विनाकारण मोठ्या मोठ्या रांगा पेट्रोल पंपावर आपल्याला पाहायला मिळाल्या. भारत सरकारने सांगितलं अशी कुठलीही कमतरता होणार नाही. त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती आहे, जी परिस्थिती उद्भवेल त्याचा सामना करण्याकरता भारत सरकार मोदीजींच्या नेतृत्वात सक्षमपणे उभा आहे.